सत्यनारायण जशी नारायणांची आणि महादेवांची लघुरुद्र आहे, तसं सत्य संबंधित असे सत्य संबोधन केलेलीच पूजा अशी जी आहे दत्तात्रयांची, त्याला सत्यदत्त म्हणतात. सत्यदत्त पूजा ही दत्तात्रयांचे शिष्य सत्ययुगामध्येच होऊन गेले ते आयुराजा. आयुराजा यांनी ह्या सगळ्या पूजेचं विधान लिहून ठेवलेलं आहे, असं बऱ्याच जाणकारांचं मत आहे. तर सत्यदत्त व्रत असं देखील आहे. सत्यदत्त व्रत आपणही करू शकतो किंवा आपण ब्राह्मणांकरवी देखील ही पूजा घडवून आणू शकतो. इन जनरल सत्यनारायण सगळीकडे होतोच, पण हा प्रश्न खूप छान आहे की दत्तात्रयांच्या भक्तांनी जर समजा दर पौर्णिमेला सत्यदत्त ही पूजा जर आपापल्या घरी केली तर ह्याची प्रचंड फलश्रुती आहे. सत्य नामक ज्या ज्या पूजा आहेत, हे सत्यनारायण आहे, तसं सत्य शिव आहे, ती महादेवाची उपासना होती त्यामध्ये किंवा पूजन, तसं सत्य विनायक आहे आणि तसंच सत्यदत्त आहे. तर हे सत्य व्रत जे असतात यांचं पूजन आपण दर पौर्णिमेला करणं खूप छान. किंवा असं म्हणतात की सत्य नामक ज्या पूजा आहेत यांना तिथी किंवा योग लागत नाही किंवा मुहूर्त लागत नाही. कुठल्याही वेळेला कुठल्याही ठिकाणी कधीही आपण ते करू शकतो. पण पौर्णिमा विशेष करून लोक त्याचा अवलंब करतात, कारण या दरम्यान असं असतं की मुख्य देवतेच्या पूजनाच्या आधी आपण नवग्रहांचं देखील पूजन करतो. मग मग त्यांची स्थापना करतो आणि मग नंतर मुख्य देवतेचं आपण स्थापना करतो. शिवाय ते आपण त्याचे षोडशोपचार पूजा म्हणजे त्यामध्ये पंचामृत अभिषेक देखील येतो आणि मग त्यांची स्थापना करतो. मग आपण सहस्त्र नामावली किंवा आपण शतनामावलीने आपण त्यांच्यावरती पत्र अर्पण करतो किंवा फुलं अर्पण करतो. तर त्याची खूप मोठी फलश्रुती आहे. तर त्यामध्ये माझं असं सगळ्या दत्त भक्तांना सांगणं आहे की सत्यदत्त ही पूजा आपण करू शकतो.